नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणात आता अनेक उलथापालथ आणि पक्षांतर सुरू आहे आणि त्यातूनच एक खूपच महत्त्वाची बातमी समोर येताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस काल म्हणजे 7 जुलैला दिल्लीत होते. त्याचवेळी विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यामध्ये युतीसंदर्भातनं चर्चा झाल्याची बातमी आली. आता यावर पत्रकारांनी फडणवीसांना प्रश्न विचारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या बातम्या तयार केलेल्या आहेत. महाराष्ट्रातनं एनडीएमध्ये तुर्तास तरी कोणताही पक्ष येणार नाही. पुढे शरद पवारांना आपले खासदार फुटण्याची भीती वाटतेय. या प्रश्नाला उत्तर देताना असा कोणताही प्रयत्न भाजप करत नाहीये, असं देखील फडणवीस म्हणाले. थोडक्यात कालच्या चर्चांना मूठ माती देण्याचं काम फडणवीसांनी केलंय. पण तरीसुद्धा या चर्चांना पूर्णविराम मिळालाय का? तर नाही. त्याचं कारण म्हणजे भाजप आणि शरद पवार गट या युतीच्या चर्चांमध्ये तावडेंचं नाव समोर आलंय. भाजप अंतर्गत राजकारण, फडणवीसांना दिला जाणारा शह आणि त्यासाठी तावडेंच्या नावाची चर्चा ही नवी गोष्ट नाहीये. पर्यायाने फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं म्हणून भाजप आणि शरद पवार गटाच्या युतीला पूर्णविराम मिळत नाही, तर उलट राज्याच्या प्रश्नांबाबत आपलाच अंतिम अधिकार असावा, अशीच फडणवीसांची ठाम भूमिका आहे का? राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत युती करणं फडणवीसांना नको आहे का? आणि केंद्राला फडणवीसांना अलिप्त ठेवत ही युती साध्य करायची आहे का? हे प्रश्न निर्माण होताना दिसतात. आणि अशावेळी महाराष्ट्रातनं एनडीएमध्ये कोणताही नवा पक्ष दाखल होणार नाही असं ठाम विधान करत फडणवीसांनी नेमकी कोणती तिरकी चाल खेळलीये, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावं लागतं. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नमस्कार मंडळी, चला तर सुरुवात करूयात आजच्या महत्त्वपूर्ण बातमीपत्राला. मंडळी, आता हा विषय समजून घेण्यासाठी केंद्राला म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदींना शरद पवार गटाची, विशेषतः शरद पवारांची गरज का वाटतीये हे समजून घ्यावं लागतं. शरद पवार गटाची गरज भासण्याचं पहिलं कारण मिळतं ते म्हणजे शरद पवारांच्या खासदारांच्या संख्येत. शरद पवार गटाचे सध्या 8 खासदार आहेत. यापैकी 6 खासदार थेट भाजप विरोधात लढलेले आहेत. पर्यायाने शरद पवारांचे खासदार महायुतीकडे आले तर पुढच्या निवडणुकीत सुद्धा इथं भाजपला आपली जागा सिक्युअर करणं सोपं ठरतं. एकतर निवडणूक न लढवता 2/3 बहुमताचा आवश्यक वाटणारा आकडा भाजपला साध्य करता येतो. शिवाय या 6 खासदारांवरती नियंत्रण ठेवणं भाजपला सोपं जातं. पण विषय फक्त संख्येचा नाहीये. 6 खासदारांपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शरद पवारांच्या फॅक्टरची केंद्राला वाटणारी गरज. एकतर इंडिया आघाडीला 2029 पर्यंतचं नेस्तनाबूत करण्याची रणनीती भाजप आखताना दिसतेय. पण या फॅक्टरमधली प्रमुख अडचण आहे ते म्हणजे शरद पवार. आजही दिल्लीमध्ये शरद पवार आपलं पुरेसं वजन टिकून आहेत. इंडिया अलायन्समध्ये इतर प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस यांच्यातला ताळमेळ राखण्यासाठी पवार फॅक्टर महत्त्वाचा ठरताना दिसून येतो. पवार नसतील तर मात्र काँग्रेसला ममतांपासून ते ठाकरेंपर्यंत सगळ्यांना जोडून ठेवणं अवघड जाताना दिसतं. दुसरा शरद पवारांचा महत्त्वाचा फॅक्टर दिसतो तो म्हणजे व्हॅलिडेशन देण्याचा. पवारांची प्रतिमा सत्तेसाठी कुठेही जाणारे नेते अशी असली तरीही पवारांच्या व्हॅलिडेशनची गरज अनेकदा मोदींना देखील लागलेली आहे. जसं की अदानी प्रकरणात राहुल गांधींनी मोदींना अडचणीत आणल्यावर पवारांनी आपल्या एका विधानातनं राहुल गांधींच्या आरोपांमधली हवा काढली होती. इंदिरा गांधींच्या कार्यकाळापासून शरद पवार केंद्रीय राजकारणात आहेत. अर्थात नरेटिव्हच्या पातळीवर इंदिरा गांधींपासून ते राहुल गांधीपर्यंत गांधी परिवाराला फक्त आपल्या विधानातनं डॅमेज करण्याचं काम शरद पवार करताना दिसू शकतात. विंध्याच्या पलीकडील प्रमुख खास फॅक्टरमधनं येणारा शेतकरी नेता, ओल्ड स्कूल नेता म्हणून शरद पवारांना महत्त्व आहे. अर्थात त्यासाठीच केंद्रीय राजकारणात कितीही वेळा शरद पवारांनी बोलणी मागे घेतली तरी अमित शहा आणि नरेंद्र मोदींना शरद पवारांचा पाठिंबा आवश्यक वाटतो. आता हे झालं पवारांची वाटणारी केंद्राला गरज. पण देवेंद्र फडणवीसांना नेमका हेच का नको आहे ते देखील समजून घ्यावं लागेल. आता केंद्रीय सत्तेला शरद पवारांची गरज असली तरी राज्यातल्या सत्तेसाठी पवारांची गरज शून्य. याउलट शरद पवारांचे अप्रत्यक्ष नियंत्रण आजही प्रशासनावर आहे. फडणवीसांना हे नियंत्रण एक हाती आपल्याकडे हवंय. जर का राज्याच्या सत्तेमध्ये शरद पवार पुन्हा सहभागी झाले तर फडणवीसांची होणारी प्रमुख अडचण म्हणजे कमी नंबर असताना देखील शरद पवार प्रशासनावर आपलं नियंत्रण मिळवू शकतात. त्यातनं अजित पवार गट बॅकफुटला पडेल. याशिवाय शिंदे पवार ही संभाव्य युती फडणवीसांसाठी मोठी अडचणीची ठरेल. ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस सातत्याने असं म्हणतात की 2029 पर्यंत राज्याच्या नेतृत्वात बदल होणार नाहीत, ते पाहता फडणवीसांना राज्याच्या सत्तेवरती एक हाती वर्चस्व हवंय आणि ते मिळवतानाही दिसतात. आज सचिव पदावर असणारे अनेक अधिकारी पवारांच्या तालमीत घडलेले आहेत. पर्यायाने सत्तेबाहेर असून देखील असे अधिकारी शरद पवारांबाबत आपली निष्ठा बाळगून आहेत. आता ही संपूर्ण यंत्रणाच पवारांच्या सत्तेत येल्यामुळे ऍक्टिव्ह झाली तर त्याचा फायदा पवारांसहित शिंदेंना होतो आणि फडणवीसांच्या वर्चस्वाला शह दिला जाऊ शकतो. सोबतच आज राज्यातल्या भाजप नेतृत्वात एक प्रकारचा असंतोष आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे सत्तेतला समान वाटा. ठिकठिकाणच्या भाजप नेत्यांना, आमदारांना शिंदेच्या नेत्यांसोबत सामना करावा लागतोय.
सत्तेसाठी गरज नसताना देखील सत्तेचा वाटा का द्यायचा असा प्रश्न पक्षाचं केडर विचारताना दिसतो. अर्थात या वाट्यामध्ये अजून एकाला सामील केलं तर भाजपाचाच तोटा होऊ शकतो हे देखील देवेंद्र फडणवीस ओळखून असं म्हणता येतं. पण हे सगळं राजकारण इतक्यापुरतंच मर्यादित आहे का? तर तसं देखील नाहीये. आज अजित पवार गटाचं नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे आहे, पण अप्रत्यक्षरित्या हे नेतृत्व देवेंद्र फडणवीसांकडे चाललेलं आहे. अजित पवार गटाचे नेते हे एक प्रकारे फडणवीसांनाच आपलं नेतृत्व मानतात असं देखील बोललं जातं. अगदी अजित पवार गटात पुणे विधान परिषदेच्या तिकिटावरनं रणकंदन सुरू होतं तेव्हा विक्रम काकडे यांच्या नावावरती अंतिम निकाल फडणवीसांनीच दिल्याचं बोललं जातं. अर्थात पवारांच्या गटाचे झालेले हे दोन तुकडे भाजपसाठी अनुकूल आहेत. पवारांना पुन्हा सत्तेचा आश्रय देऊन ताकद देण्याची गरज नाहीये, तर त्यापेक्षा अजित पवार गटाचे नेते आणि भाजप यांच्यामधला अंतर संपून शरद पवार गटाला कमकुवत करण्याचं धोरण स्वीकारण्याची गरज फडणवीसांना वाटतीये असं म्हणता येतं. अर्थात या मताचे एकटे देवेंद्र फडणवीसच आहेत असं देखील नाहीये. ज्या महाराष्ट्रातनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विस्तारला त्यांना देखील पवारांच्या विस्तारवादी धोरणाची अडचण राहिलेली आहे. पर्यायाने संघाचा देखील थेट पवारांच्या नावाला मोठा विरोध आहे. आज शरद पवारांकडे पुरेसे आमदार नसले तरीही शरद पवारांची सत्ता राज्यातल्या साखर कारखान्यांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये, सूत गिरणे आणि सामाजिक संस्थांमध्ये लपून राहिलेली आहे. हे संघ ओळखू नये. अशावेळी शरद पवारांना बळ देणं म्हणजे हाती येणारी ही इकोसिस्टीम पुन्हा हातातून घालवणं, आणि याच गोष्टी राज्याचं राजकारण जवळून पाहणाऱ्या फडणवीसांना आणि संघाला देखील निश्चितच नको आहेत. थोडक्यात केंद्रीय भाजपाला, विशेषतः अमित शहा आणि नरेंद्र मोदींना प्रॅक्टिकल राजकारणासाठी शरद पवारांचा आजचा पाठिंबा महत्त्वाचा वाटतो. पवारांच्या राष्ट्रवादीचं जे काही करायचं ते 2029 नंतरही करता येईल या विचारात हे राष्ट्रीय नेते असावेत असं देखील म्हणता येतं. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत शरद पवारांना सत्तेच्या कुबड्या देऊ नयेत या विचारात राज्यातले भाजपचे नेते संघ परिवार आहे असं म्हणता येतं. आणि मग त्यातूनच फडणवीसांनी थेटपणे दिल्लीतनं, महाराष्ट्रातनं एनडीएत कोणताही नवा पक्ष सामील होणार नाही असा सूचक इशारा दिलेला आहे असं देखील म्हणता येतं. तुम्हाला या राजकारणाबाबत काय वाटतं? खरं शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होईल का? फडणवीसांचा या सगळ्याला विरोध आहे का? या बाबतीतली तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि तसेच शेवटी जाता जाता मात्र मित्रांनो, आपण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे आपण सर्वांनीच शांतता आणि संयमीपणे आणि विचारपूर्वक वागणूक दाखवून दिली पाहिजे. कारण अनेक राजकारणी लोक त्यांच्या फायद्यासाठी जाती आणि धर्माच्या नावाखाली आपली राजकीय समीकरणे जुळवत असतात, ज्यात त्यांचा फायदा होतो, मात्र सर्वसामान्य माणसाचं नुकसान हे निश्चित होतच. मात्र मित्रांनो, आपण संयमाने वागायला पाहिजे आणि बोलतानाही या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे. तसेच आपल्यामुळे कुणाचाही भावना दुखावणार नाही हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे की नाही, याबाबत तुमचं मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.